समाचार अब तक, सत्य का साहस। प्रदेश काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि बहुजन विचार मंचाचे अध्यक्ष नरेंद्र जिचकार यांच्यावर शिस्तपालन समितीने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षातून 6 वर्षांकरिता हकालपट्टी केली आहे। नागपुरात झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नरेंद्र जिचकार यांनी प्रदीर्घ काळ एका पदावर बसलेल्या सत्ताधाऱ्यांना बदलण्याचा आवाज उठवला होता। त्यातूनच हा मोठा वाद निर्माण झालाय। दरम्यान जिचकार यांनी समाचार अब तक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलंय की मी काँग्रेस पक्षाची विचारधारा सोडणार नाही आणि 14 जानेवारी रोजी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहे आणि 15 जानेवारी पासून ते 15 फेब्रुवारी पर्यंत जन आशीर्वाद यात्रेसह नागपुरात घरोघरी जाणार आहे। या व्यतिरिक्त ते आणखी काय बोलले त्यांच्याकडूनच ऐकूया। यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे? राजकीय वर्तुळामध्ये तर खूप जास्त हे आता जो प्रश्न आहे तो खूप जास्त निर्माण झालेला आहे तुमचं निष्कासित झाल्यानंतर, तर तुमची भूमिका काय असणार आहे समोर? असं आहे, मला पक्षांनी जरी म्हणजे आमच्या जे काही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष आहे यांनी पक्षातून जरी मला काढलं असेल तरी माझी विचारधारा माझ्याकडनं ते हिरवू शकत नाही। मी काँग्रेसचा आहे, काँग्रेसचा राहील आणि काँग्रेससाठीच मी काम करणार। आणि येणाऱ्या 14 तारखेला आदरणीय राहुल गांधीची जी भारत जोडो न्याय यात्रा आहे त्याच्यामध्ये मी सहभागी होऊन 15 जानेवारी ते 15 फरवरीपर्यंत मी माझ्या क्षेत्रामध्ये घरोघरी जाणार आणि माझ्यावर कसा अन्याय झाला आणि माझं राजकीय करिअर कसं अडचणीत आणायचं हे लोक राजकीय हेतूने करत आहे हे लोकांपर्यंत सांगणार, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार आणि सगळ्या ज्येष्ठांचे मी आशीर्वाद घेणार। अशी एक जन आशीर्वाद यात्रा मी 15 जानेवारी ते 15 फरवरीपर्यंत मी काढणार आहे। त्यामध्ये लोकांच्या काय समस्या आहे, लोक आपल्याकडनं काय अपेक्षित करत आहे आणि राहुल गांधीचा भारत जोडो न्याय यात्रेचा जो मेसेज आहे तो मी घराघरात पोहोचण्याचं मी काम करणार आहे। हे बा जे काही कारण असेल पण हे काँग्रेसच्या हिताचं काम नाही आहे। कारण कसं आहे की उदयपूरमध्ये नवसंकल्प शिबिरामध्ये असं ठरलेलं होतं की नवीन लोक जोडायचे आहे, नवीन लोकांना काँग्रेसच्या विचारधारामध्ये आणायचं आहे, त्यांना जोडायचं आहे। मला असं वाटतं नवीन लोक जोडण्यापेक्षा जे आज पक्षामध्ये काम करत आहे 22,000 लोक समजा मी डिजिटल मेंबरशिपच्या माध्यमातून जोडलं असेल आणि अशा कार्यकर्त्याला, अशा पदाधिकाऱ्याला तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही समजा पक्षातून निष्कासित करत असेल तर मला असं वाटते कुठेतरी पक्षश्रेष्ठींनी आमच्या याची दखल घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं। 100% मला सांगा, मी बहुजन विचार मंचाच्या मार्फत मी वेगवेगळे कार्यक्रम करतो, काँग्रेसचा प्रचार मी तळागाळापर्यंत करतो, संविधान जागरसारखे मी कार्यक्रम संविधान बचावच्या माध्यमातून करतो। मी शांती मार्च 2 ऑक्टोबरला माझा दरवर्षी शांती मार्च मी महात्मा गांधीच्या जयंतीला करतो। संविधान जागरनंतर आम्ही शिवशाही महोत्सव मागच्या वर्षीपासून आम्ही सुरू केला। आझादी से आझादी को हे काँग्रेसच्या पंतप्रधानाचं ह्या देशाला काय योगदान आहे ते सांगण्यासाठी एक महानाट्य मी तयार केलं, ते मी देशपांडे हॉलमध्ये सगळ्यांसमोर मी दाखवलं होतं। अशा पद्धतीनं प्रत्येक आठवड्यात माझे आरोग्य शिबिर असतात, तळागाळातले जे लोक आहे अशाच पद्धतीनं मी सगळे 22,000 लोक मी काँग्रेसच्या विचारधारेला जोडले। मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर एवढी मोठी कारवाई करायला काही कारण नाही। हे राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि हे निव्वळ सूडबुद्धीतून केलं आहे। याचा मला असं वाटते की समजा फायदा कोणाला होत असेल तर आमचे जे अपोजिशन आहे त्यांनाच फायदा होईल असं मला वाटते। आणि ह्याच लोकांच्या प्रतिक्रिया आहे। मागील 2-3 दिवसापासून ज्या लोकांशी बोलणं होतं आहे माझं, लोक भेटायला येत आहे, लोक फोन करत आहे आणि बऱ्याच लहान मोठ्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या पत्रकाराच्या ह्याच प्रतिक्रिया आहे। त्यातून असं आपण एक निष्कर्ष काढता येईल। असं आहे, ज्या लोकांचा संघटनेशी संबंध नाही, ज्या लोकांना संघटनेचं काम करण्याचा अनुभव नाही आणि जे लोक अशा खुनशी पद्धतीनं समजा पक्षामध्ये काम करत असेल, खरं तर पक्षाचे जे संघटन आहे ते कन्स्ट्रक्टिव्ह राहायला पाहिजे। डिस्ट्रक्टिव्ह माइंडचे लोक असे आल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर एक फार मोठी कारवाई केली, पण मला पूर्ण विश्वास आहे की ही कारवाई जास्त दिवस टिकणार नाही। आणि आज पहिलेचा जसा मी काँग्रेसचा एक सदस्य होतो आणि मी एक काँग्रेसचा सचिव होतो त्याच पदावर मी पूर्णवत होईल अशी मला पूर्ण शाश्वती आहे।